चला. हो, तुम्ही कशाला येताय? सुट्टीला आलाय ना? निवांत बसा की घरी. घरात बसून बसून कंटाळा आलाय. रानात गेली कसं बरं वाटतं. काय रे पोरानो, रानात चाललंय वे? वय जपून जावा बर का. आणि काय र दोघं चाललंय? वय ते खालचा रान भांगायला 2 बायका बोलवल्यात. मग पुष्पिंजडी येत नाही तोय? नाही, आम्ही जाऊन येतो की. आता आल्या असत्या तर काय बिघडत होतो बाई, तेवढा 2 बायकाचा रोजगार वाचलाच का नाही? पण नाही. राहू दे जे बघतो आम्ही. आजा बरे आजा, पुष्पी सकाळ तुमच्या संग बोलली का रे? जे तू आता अजून काय वाढवू नको. तू जा बघू पडायचं जा. होय, मी तर जाऊन पडणारच आता. अंगात जोर होता तर मस्त काम केली. आता नाही माझ्या झेपत. काय त्यांना करायचं करू देत. जा मत. चल थांब घ्या तुम्ही तर. चल. अजिंक्य, जरा थांबता का? का? मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. शितले तू हो पुढं, हालो मी. हे धर. अजिंक्य, मी काय आता लई लांबड नाही लावत. मला माहिती आहे ती दागिने तुम्ही संजयकडनं नाहीत आणले म्हणून. आणि खरं तर मला ही बी माहिती आहे की ते दागिने तुम्ही माझ्या कपाटातनं घेतले. अहो, तुम्हाला तर वाटलं असेल, म्हणजे तुम्हाला काय कुणाला बी वाटेल की मामीनं ती दागिना असं का लपवलं, का तिनेच लांबवलं. अहो मामी, असं काहीच नाही मामी. अजिंक्य, तुमच्याशी खोटं बोलून काय मिळणार आहे मला तवा? लहानाचं मोठं केलंय मी तुम्हाला. आईसारखा जीव लावलाय. तुमच्याशी खोटं बोलायचं पाप नाही व्हायचं माझ्याकडून. अजिंक्य, ती दागिनं माझ्या कपाटात कसं आलं ते आधी ऐका. मी स्वतः संजयकडे गेले होते आणि त्यांच्याकडून ती दागिनं आणलं मी आणि आणून कपाटात ठेवलं. माझ्या मनात काय बी कपट नव्हतं बघा. मी ठरवलं होतं की जेडीच्या लग्नात ती शीतलला घालायला द्यायचं, सरप्राईज म्हणून. तुम्ही कसं अचानक येऊन आम्हाला सरप्राईज दिलं, तसं. बाकी काय बी नव्हतं माझ्या मनात. खरं सांगायचं तर ती दागिनं मी तिलाच देणार होते, पण तिनं असं चोरावानी दागिनं घेतलं, ती काय मला नाही आवडलं बघा. आता मला मागितलं असतं तर मी खुशी खुशी देऊन टाकलं असतं. माझं बी 2-4 डाकट्यात दिलं असतं, पण आपल्याच घरातले दागिने असे चोरावानी घ्यायचे म्हणजे. तुम्ही नका त्रास करून घेऊ मामी. तुम्ही जरी मला मामी म्हणत असला का नाही, तरी तुम्ही माझ्यासाठी पोरासारखंच आहे. आता तुमची बायको जर तुमच्या आई बरोबर अशी खरंच वागली असती तर पटलं असतं का तुम्हाला, सांगा बरं? पण मी तर मामी पडले ना, काय फरक पडतोय त्यांनी? अहो मामी, तुम्ही नका त्रास करून घेऊ मामी. मी बोलतो शीतलशी. हा बघा बाई, परत ती रागवणार असेल तर राहू दे. तशी ही गोष्ट आपल्या तिघातलीच आहे आणि तुम्ही चौथ्या कुणाला सांगणार नाही हे बी मला माहित आहे. तशी संस्कारच केलेत मी तुमच्यावर, पण ती असं वागली ती काय मला पटलेलं नाही बघा. खरं तर तिने माफीच मागायला पाहिजे माझी.
तिची चूक झाली तशी वाटलंच मी तुम्हाला सॉरी म्हणतो, पण तुम्ही त्रास करून घेऊ नका मामी. मी रानात जाऊन येतो. शिकले तू येच आता माफी मागायला, मग तुला सांगते. शितले, काय मग काय म्हणल्या आदर्श सासूबाई? शितले, टोमणं मारायचं बंद कर बघू आधी. शितले, तुला माहितीये का काय झालं? काय म्हणले आता? अगं मामीने मला सगळं सांगितलंय. मामीने ते दागिने तुला द्यायचे होते. अगं तिने मुद्दाम सांगितलं नव्हतं. हं? अगं त्यांच्या मनात होतं जेडीच्या लग्नात ते दागिने तुला घालायला द्यायची. अगं शितले, ते सरप्राईज द्यायचं होतं तुला. त्यांच्या मनात काय नव्हतं शितले, ते दागिने तू नको घ्यायला पाहिजे होते माहितीये. अरे देवा, आणि तुम्हाला पटलं होय? अगं शितले, पटलं म्हणजे मला सांग, ते काम खोटं बोलतील. अगं त्यांनी मला आईसारखं सांभाळले शितले. तुम्ही तर ना पक्के भोळे सांभाळ. तुम्हाला तर कोणी बी खंडू शकतो, कोणी बी. हे बघ, ते काय का ना, आपण कशाला विषय वाढवायचा. मामीच्या हो मध्ये हो मिसळायचं आणि विषय सोडून द्यायचा. अहो असं काय करताय तुम्ही? हे बघा, ईशा वाढला तर बघू, मी सांभाळून घेईन. तुम्ही नका मध्ये मध्ये करू. पण तू हट्ट सोडू नको. अहो तुम्हाला कळत कसं नाही? अहो त्या त्यांची बाजू क्लिअर करतायत. अहो त्यांचं कसं झालंय माहितीये का? तोंड दाबून असा बुक्क्यांचा मार दिलाय की मार लागला म्हणून रडता बी येईना, आणि ज्यानं मारलंय त्याला काय बोलता बी येईना. अशातली गत झाली आहे त्यांची, कळलं? अगं पण ऐक तरी माझं. आता तुम्ही माझं ऐका. ते दागिनं माझ्या सासूबाईंचं आहेत आणि ते माझ्याकडे आले, आणि ते माझ्याकडेच यायला पाहिजे होते. हक्क आहे माझा त्यांच्यावर. जर का मामीनं मला ते दागिने द्यायचे असते ना, तर त्यांनी आधीच दिले असते, असं लपवून ठेवले नसते. आता जर का मामीने विषय वाढवला तर मग मी आहे आणि ते आहेत, कळलं? शितले, शितले, माझी आई जर अशी वागली असती तर तू बी अशीच वागली असतीस. अहो अहो असं काय बोलताय तुम्ही? मी असं कसं वागेन? हा, मग माफी माग मामींची. का? अगं माग ग बाई माफी, त्या शांत होतील आणि माझ्या डोक्यात. असं आहे होय? तरीच हे तुम्ही नाही, तुमच्या तोंडून मामी बोलतात. हे बघा, काय जरी झालं तरी मी माफी मागत नसते. माझी काही चूकच नाही, कशाला मागायची मी माफी? आणि जर का माफीच मागायची असेल ना, तर त्यांनी मागितली पाहिजे. त्यांनी लपून ठेवले होते माझ्या सासूबाईंचे दागिने. अगं पण नाही बिन नाही, तुम्ही व्हा बाजूला, काम करू द्या मला. शितले, तुला जर असं वाटत असेल ना ते घर शांत राहावं, तर तू विसरून जा, त्या बी विसरून जातील. ऐका माझं, माफी तर त्यांनीच मागितली पाहिजे. सांगा त्यांना. माईला तुमच्या वादात माझा बेंड निघतोय.